सभी छात्रों को प्यार भरा नमस्कार। आज के इस हिंदी व्याकरण में आने वाले सर्वनाम के प्रकार, कल के दिनों में हम सर्वनाम किसे कहते हैं, सर्वनाम के एक प्रकार को जानने की कोशिश किए थे। तो प्रिय छात्रों, आज विषय की ओर मैं आगे बढ़ते हुए सर्वनाम के आने वाले प्रकार कौन कौन से हैं, वह किस तरह उपयोग में लाया जाता है, यह हम आज जानने की कोशिश करेंगे प्रिय छात्रों। तो विषय की ओर मैं बढ़ते हुए हिंदी व्याकरण में आने वाले सर्वनाम का दूसरा भेद है निश्चयवाचक सर्वनाम। निश्चयवाचक सर्वनाम हम किसे कहते हैं? जो सर्वनाम किसी व्यक्ति, वस्तु आदि की ओर निश्चय पूर्वक संकेत करे, वे निश्चयवाचक सर्वनाम कहलाते हैं। जो सर्वनाम किसी वस्तु, व्यक्ति की ओर निश्चित रूप से क्या करना? संकेत करना। निश्चित रूप से संकेत करना यानी हम जो आंखों के सामने देख रहे हैं, हमें दिखाई दे रहा, हम जो आंखों के सामने देखते हैं, जो हमें दिखाई दे रहा है, हमें समझ सकते हैं कि यह वह चीज है और ये आदमी जा रहा है, यह लड़की जा रही है, यह इसका नाम यह है। हम जब आंखों से देखकर उसके बारे में जो हमारा भाव व्यक्त करते हैं, जो समझाने की कोशिश करते हैं, वह निश्चयवाचक सर्वनाम कहलाता है। जैसे कि यह जा रहा है, वह आ रहा है, वे सब खेल रहे हैं। यह जा रहा है, वे सब आ रहे हैं। जैसे कि वे सब खेल रहे हैं, वह आ रहा है। ऐसे हम उदाहरण यहाँ देख सकते हैं प्रिय छात्रों। तो आगे बढ़ते हुए अनिश्चयवाचक सर्वनाम यानी निश्चयवाचक सर्वनाम का ही तद विरुद्ध बोलते हैं, यानी उसका ही विरोध। कैसे? जिस सर्वनाम शब्द के द्वारा किसी निश्चित व्यक्ति अथवा वस्तु का बोध न हो, उसे हम क्या कहते हैं? अनिश्चयवाचक सर्वनाम कहते हैं। जिस सर्वनाम शब्द द्वारा किसी व्यक्ति, वस्तु यानी निश्चित व्यक्ति का न होना, वस्तु का बोध न होना, निश्चित नहीं रहना। मैं पहले ही बता चुका हूं निश्चित में क्या होता है। निश्चयवाचक सर्वनाम में हमें जो दिखाई देता है, हम जिसके बारे में बोलने की कोशिश करते हैं, वह हम क्या कहते हैं? निश्चयवाचक सर्वनाम कहते हैं। अनिश्चयवाचक सर्वनाम में क्या है? हमें वह क्या है, कौन है, यह हमें पता नहीं रहता, फिर भी हम क्या कहते हैं? शब्द उपयोग लाते हैं, वह अनिश्चयवाचक सर्वनाम कहलाता है। जैसे कि कोई आ रहा है, कोई आ रहा है, दूध में कुछ पड़ा हुआ है। कोई आ रहा है, यहां निश्चय पूर्वक नहीं। जैसे कि रमेश आ रहा है, हाँ हम बोलते हैं, हाँ वे आ रहा है, वह जा रहा है, हम ऐसे बोल रहे हैं। या अनिश्चय में क्या होता है? कोई आ रहा है, कोई आ रहा है, कौन आ रहा है यह हमें पता नहीं। कोई आ रहा है, कौन आ रहा है हमें पता नहीं। दूध में कुछ पड़ा हुआ है, दूध में कुछ पड़ा हुआ है, लेकिन क्या पड़ा हुआ है यह हमें मालूम नहीं है। यह शब्द हम जैसे भी सर्वनाम में उपयोग लाते हैं, वह अनिश्चयवाचक सर्वनाम कहलाते हैं प्रिय छात्रों। तो विषय की ओर आगे बढ़ते हुए संबंधवाचक सर्वनाम, जैसे कि यह शब्द में ही अर्थ है संबंध को दिखाना। जैसे कि परस्पर एक दूसरी बात का संबंध बतलाने के लिए जिन सर्वनाम शब्दों का प्रयोग किया जाता है, हम उसे संबंधवाचक सर्वनाम कहते हैं। यानी परस्पर एक दूसरी बात का संबंध को बतलाना, यानी पहले जो बात की गई है वह दूसरी बात को क्या रहना? संबंध रहना चाहिए। हम जो पहले बात करते हैं वही बात दूसरी बात को क्या रहना चाहिए? संबंध बतलाना चाहिए। तब हम उस क्या कहते हैं? संबंधवाचक सर्वनाम कहते हैं। जैसे कि जिसकी लाठी उसकी भैंस, यानी जिसकी लाठी रहती है उसी की भैंस भी रहती है। ऐसा एक शब्द और दूसरे शब्द को क्या है? यहाँ एक दूसरे का संबंध बतला रहा है। ऐसे सर्वनामों का हम प्रयोग में देख सकते हैं। जैसे कि संबंधवाचक सर्वनाम में जैसा करोगे वैसा
भरोगे, जैसा करना वैसा भरना, जैसी करनी वैसी भरनी। ऐसे अनेक शब्द हमें देखने को मिलते हैं और हमें सुनते भी हैं। तब यह हमें मालूम होता है कि एक दूसरे को संबंध दिखाने वाले शब्द हमें दिख रहे हैं, हम समझ रहे हैं। बोले आगे बढ़ते हुए, प्रश्नवाचक सर्वनाम। प्रश्नवाचक सर्वनाम किसे कहते हैं? प्रश्नवाचक सर्वनाम यानी यहाँ प्रश्न का उपयोग होना, यह हमें अच्छी तरह समझ सकते हैं। प्रश्नवाचक सर्वनाम यानी जिस सर्वनाम का प्रयोग प्रश्न पूछने अथवा कुछ जानने के लिए किया जाता है वे प्रश्नवाचक सर्वनाम कहते हैं। जिस सर्वनाम का प्रयोग प्रश्न पूछने अथवा जानने, कभी भी हम कहाँ भी जब भी हम प्रश्न पूछने का कोशिश करते हैं तब वह प्रश्नवाचक सर्वनाम कहलाता है। जैसे कि तुम्हारा नाम क्या है, ऐसे अनेक उदाहरण भी देख सकते हैं। जैसे तुम क्या लिख रहे हो, वहां कौन जाएगा, वे खेल सकेंगे, वे कौन थे। ऐसे अनेक हमें सर्वनाम से संग्रहित शब्दों को हमें देखने के लिए मिलता है। और आगे बढ़ते हुए निजवाचक सर्वनाम। निजवाचक सर्वनाम यानी क्या? जिस सर्वनाम पद से निजत्व अपनेपन का बोध होता है वे उसे निजवाचक सर्वनाम कहते हैं। जैसे कि अपनेपन यानी मेरे लिए या आपके लिए जो उपयोग में लाने वाला सर्वनाम। मैं मेरे लिए बोल रहा हूं या कभी आप अपने लिए बोलते हैं या मैं तुम्हारे लिए बोलता हूं या तुम मेरे लिए बोलते हो, तब हम यह शब्दों का प्रयोग देखते हैं सर्वनामों का। जैसे कि तू अपना मन लगा, वह अपना काम करेगा, ऐसे शब्दों को हम देख सकते हैं। ಮೊದಲು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಹಿಂದಿ ಗ್ರಾಮರ್ದಲ್ಲಿ ಬರುವಂಥದ್ದು ಸರ್ವನಾಮದ ಪ್ರಕಾರಗಳು. ಸರ್ವನಾಮ ಅಂದರೆ ಏನು? ಹಿಂದಿನ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಸರ್ವನಾಮದ ಬದಲು ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಹಾಗಾದರೆ ಅದರ ಪ್ರಕಾರಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಕಾರದ ಬದಲು ನಾವು ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹಿಂದಿನ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೊಂಡಿವಿ. ಈಗ ಮುಂದಿನ ಪ್ರಕಾರಗಳ ಬದಲು ಇವತ್ತು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸವಿಸ್ತಾರವಾದಂಥ ಜ್ಞಾನವನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಪಡೋಣ. ಮೊದಲು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, निश्चयवाचक सर्वनाम। निश्चयवाचक सर्वनाम यानी जो सर्वनाम किसी व्यक्ति, वस्तु आदि की ओर निश्चय पूर्वक संकेत करे वे निश्चयवाचक सर्वनाम कहलाते हैं. निश्चयवाचक सर्वनाम अंद्र ಏನು? निश्चयवाचक सर्वनाम ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ जो सर्वनाम ಯಾವ ಸರ್ವನಾಮ ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಲಿ ವಸ್ತು ಆಗಲಿ ಇನ್ನಿತರಗೆ ನಾವು ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಿಶ್ಚಯಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸಂಕೇತವನ್ನು ಮಾಡೋದು. ನಿಶ್ಚಿತ ಆಗಿರಬೇಕು ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣಿಸ್ತಿರಬೇಕು, ಇದು ಇದೇ ಇದೆ, ಇದು ಅವನು ಇದ್ದಾನೆ, ಇದು ಅವಳು ಇದ್ದಾಳೆ ಅನ್ನುವಂಥ ನಾವು ನಿಶ್ಚಯಪೂರ್ವಕವಾಗಿ ಏನು ಸಂಕೇತ ಮಾಡೋವನ್ನು ತೋರಿಸ್ತೀವಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ನಿಶ್ಚಯವಾಚಕ ಸರ್ವನಾಮ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಉದಾಹರಣೆಗಾಗಿ ಯಹ ಜಾ ರಹಾ ಹೈ, ಅವನು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಯಾನೆ ಅವನು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ವಹ ಆ ರಹಾ ಹೈ, ಅವನು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. वे सब खेल रहे हैं, ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆಟವನ್ನು ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಂಥ ಶಬ್ದಗಳು ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸರ್ವನಾಮಗಳು ನಿಶ್ಚಯವಾಚಕ ಅಂದ್ರೆ ನಿಶ್ಚಿತವಾದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ ಇಲ್ಲಿ ಉಪಯೋಗದಲ್ಲಿ ತರ್ತೀವಿ. ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಅನಿಶ್ಚಯವಾಚಕ ಸರ್ವನಾಮ. ಅನಿಶ್ಚಯವಾಚಕ ಸರ್ವನಾಮ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ಅದರದ ತದ್ವಿರುದ್ಧ, ಅಲ್ಲಿ ನಿಶ್ಚಿತವಾದಂಥದ್ದು, ಇಲ್ಲಿ ಅನಿಶ್ಚಿತವಾದಂಥ. ಹೆಂಗಪ್ಪ ಅಂದ್ರೆ जिस सर्वनाम शब्द के द्वारा किसी निश्चित व्यक्ति अथवा वस्तु का बोध न हो, ಅಂದ್ರೆ ನಿಶ್ಚಿತವಾದಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ನಿಶ್ಚಿತವಾದಂಥ ವಸ್ತು ಬದಲು ನಮಗೆ ಯಾವಾಗ ತಿಳುವಳಿಕೆ ನೀಡುವುದಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಅಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಏನಂತ ಕರಿತೀವಿ ಇಲ್ಲಿ ಅನಿಶ್ಚಯವಾಚಕ ಸರ್ವನಾಮ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಹೆಂಗಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಉದಾಹರಣೆಗಾಗಿ कोई आ रहा है, कोई आ रहा है, ಯಾವನು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಯಾವ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಕರೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಯಾವನು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ನಿಶ್ಚಿತವಾಗಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ दूध में कुछ पड़ा हुआ है, ಹಾಲಿನಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಬಿದ್ದಿದೆ, ಏನು ಬಿದ್ದದ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಕರೆ ಏನು ಬಿದ್ದದ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ ಹಾಲಿನಲ್ಲಿ.
ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸಂಬಂಧವಾಚಕ ಸರ್ವನಾಮ. ಸಂಬಂಧವಾಚಕ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಶಬ್ದದ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಬಹುದು ಸಂಬಂಧವನ್ನು ಸೂಚಿಸುದು. ಮೊದಲನೇ ಪದ ಎರಡನೇ ಪದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡ್ತದೆ ಇಲ್ಲಿ ಸಂಬಂಧವನ್ನು ಸೂಚಿಸ್ತದೆ. ಹೆಂಗಪ್ಪ ಅಂದ್ರೆ परस्पर एक दूसरी बात का संबंध बतलाने के लिए जिन सर्वनाम शब्दों का प्रयोग करता है, यानी परस्पर एक दूसरी बात यानी पहली बात से दूसरी बात को संबंध से जोड़ना, उसे हम क्या कहते हैं संबंधवाचक सर्वनाम कहते हैं. जैसे कि ಅಂದ್ರೆ ಮೊದಲನೇದು ಶಬ್ದ ಎರಡನೇ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ ಪರಸ್ಪರ ಸಂಬಂಧವನ್ನು ತೋರಿಸ್ತಿರ್ಬೇಕು ಅಂತ ಶಬ್ದಗಳು. जैसे कि जिसकी लाठी उसकी भैंस, ಜೈಸಾ ಕರೋಗೆ ವೈಸಾ ಭರೋಗೆ, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಶಬ್ದಗಳನ್ನು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿಗ್ತಾವ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಪ್ರಶ್ನೆವಾಚಕ ಸರ್ವನಾಮ, ಇದರಲ್ಲೂ ಕೂಡ ಶಬ್ದದಲ್ಲೇ ಅರ್ಥ ಇದೆ. ಪ್ರಶ್ನೆವಾಚಕ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಶ್ನೆವಾಚಕ ಸರ್ವನಾಮನ ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ತೀವಿ. ಹೆಂಗಪ್ಪ ಅಂದ್ರೆ जिस सर्वनाम का प्रयोग प्रश्न पूछने अथवा कुछ जानने के लिए किया जाता है वे प्रश्नवाचक सर्वनाम कहलाते हैं. ನೋಡಿ, ಪ್ರಶ್ನೆ पूछने ಅಥವಾ कुछ जानने, ಯಾವಾಗ ನಾವು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಉಪಯೋಗಿಸ್ತೀವಿ, ಯಾವಾಗ ಯಾವುದಾದರ ಬದ್ದಲು ವಿಷಯದ ಬದ್ದಲು ತಿಳ್ಕೊಳಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತೀವಿ, ಅಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಶ್ನೆವಾಚಕ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಸರ್ವನಾಮವನ್ನು ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ತೀವಿ. ಹೇಗಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಉದಾಹರಣೆಗಾಗಿ ತುಮ್ ಕ್ಯಾ ಲಿಖ್ ರಹೇ ಹೋ, ನೀ ಏನು ಬರೀತಾ ಇದ್ದಿ. ವಹಾ ಕೌನ್ ಜಾಯೇಗಾ, ಅಲ್ಲಿ ಯಾರು ಹೋಗಬಹುದು. ಅಲ್ಲಿ ಯಾರು ಆಟವನ್ನು ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಯಾರು ಹೋಗಿ ಆಟವನ್ನು ಆಡಬಹುದು. ನೀವು ಊಟವನ್ನು ಮಾಡುತ್ತೀರೇನು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಎಲ್ಲವನ್ನು ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವೇನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಶ್ನೆವಾಚಕ ಸರ್ವನಾಮವನ್ನು ನೋಡ್ಬೋದು. ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಕೊನೆಯದು ನಿಜವಾಚಕ ಸರ್ವನಾಮ. ನಿಜವಾಚಕ सर्वनाम ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ जिस सर्वनाम पद से निजत्व यानी अपनेपन का बोध होता है उसे निजवाचक सर्वनाम कहते हैं. जैसे ನಿಜತ್ವ ಯಾನೇ ಅಪನೇಪನಕ, ನಾವೇನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನನಗೆ ಸಲುವಾಗಿ ಆಗಲಿ ನಿಮ್ಮ ಸಲುವಾಗಿ ಯಾವಾಗ ನಾ ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದು ಸರ್ವನಾಮವನ್ನು ಬಳಸಿ ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ತೇನಲ್ಲ ಅಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ನಿಜವಾಚಕ ಸರ್ವನಾಮವನ್ನು ನೋಡ್ಬೋದು. ಯಾವ ರೀತಿಯಾಗಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ತೂ ಅಪ್ನಾ ಮನ್ ಲಗಾ, ತೂ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಮತ್ತೊಬ್ಬನಿಗೆ ತೂ ಅಥವಾ ನೀನು, ಅಪ್ನಾ ಮನ್ ಲಗ, ನಿನ್ನ ಮನಸ್ಸು ಏನೈತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಕಡೆ ಏನು ಮಾಡು ಏಕಾಗ್ರತೆಯಿಂದ ನೀ ಏನು ಮಾಡು ಇಡು. ವ ಅಪ್ನಾ ಕಾಮ್ ಕರೇಗಾ, ಅವ್ ತನ್ನ ಕೆಲಸ ತಾ ಮಾಡ್ತಾನ, ನಿಂದ ಕೆಲಸ ನೀ ಮಾಡು, ನನ್ನ ಕೆಲಸ ನಾ ಮಾಡ್ತೀನಿ. ಇಂಥ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಬಳಸಲಿಕ್ಕೆ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ನಿಜವಾಚಕ सर्वनाम ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, प्रिय छात्रों, अब तक हम हिंदी ग्रामर में आने वाले सर्वनाम किसे कहते हैं, सर्वनाम के कितने प्रकार हैं, यह सब सविस्तार रूप से हम जानकारी हासिल करने की कोशिश किए हैं. मैं यह समझ सकता हूँ कि इस विषय को परिपूर्ण ज्ञान आप घर बैठे हासिल कर चुके हैं. मैं आशा करता हूँ कि यह विषय की जानकारी परिपूर्ण ज्ञान आप घर बैठे लेकर बहुत आनंद से और खुशी से हिंदी सीखने का प्रयत्न कर रहे हैं. मैं आशा करता हूं कि इसी तरह से आप आने वाले वीडियो भी इसी उत्सुकता से देखें और विषय को जानकारी हासिल कर अच्छी तरह से पढ़ना और लिखना सीखें और हिंदी ग्रामर को भी समझने के लिए कोशिश करें. तब तक के लिए धन्यवाद.